श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। सत्यापि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्कापदं समा। भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। संविधानाबद्दल जनजागृती करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे। याच अनुषंगाने काल सातपूर शहरात माजी नगरसेविका तथा भाजप नेत्या सविता काळे आणि भाजप कार्यकर्ते रवी काळे यांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सातपूर राजवाडा येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली। भारतीय संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान पुस्तिकेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आलं आणि सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना आणि प्रमुख मान्यवरांना संविधान पुस्तिका भेट देण्यात आली। समस्त सातपूर ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन करतो। अचानकपणे काल सायंकाळी नाशिक शहराचे शहराध्यक्ष सुनील केदार साहेब तसेच कार्यसम्राट आमदार आमच्या सीमाता हिरे महेश भाऊ हिरे यांचा आदेश आला। नारायण भाऊला त्यांनी फोन केला का संविधान दिनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे। मला नारायण भाऊनी फोन केला। नारायण भाऊ म्हणे रे भाऊ तुमच्या आंबेडकर पुतळ्यावर हा संविधान दिनाचा कार्यक्रम झाला पाहिजे। मी भाऊ लगेच आम्ही तयारी लागलो। काका काळे असतील, नितीन निगड असतील, किशोर बंधुरे असतील, गणेश मौले असतील, निलेश जोशी आणि या परिसरातले सर्व जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळ आहेत, त्यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचं आयोजन केलं। सर्व घरोघरी जाऊन महिलांना नागरिकांना भारतीय संविधान दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तत्कालीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दिलं। खरं म्हणजे काल मी थोडा विचार करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नसतं लिहिलं तर काय झालं असतं। खरं म्हणजे याच्यावर सुद्धा एक चर्चासत्र आयोजित केलं पाहिजे, कारण पूर्ण जग ज्याचा अभ्यास करतंय ती भारताची जगातली सर्वात प्रगल्भ लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अस्तित्वात आली। त्यामुळे खरं म्हणजे संविधान दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन सुद्धा करायचंय। थोडं आनंदही होतो आणि थोडा खेदही वाटतो। खेद या गोष्टीचा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या देशाला लाभलेला कोहिनूर हिरा एक प्रगल्भ नेता। जय भीम। सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते व आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी संविधान दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी आवर्जून माननीय केदार साहेब त्याच्यानंतर महेश भाऊ हिरे हे देखील उपस्थित होते। सर्व बीजेपीचे जेवढे कार्यकर्ते आहेत सातपूर मंडळाचे ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी लहान मुलांनी संविधान वाचन केलं व सर्व लहान मुलांना आपण आपल्या मंडळातर्फे संविधान पुस्तक ही भेट म्हणून दिली। सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यापासून मी सर्वांचे मनापासून आभार मानते। जय भीम,
जय हिंद, जय संविधान. जय भीम. भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आजचा हा दिवस होता. आणि या ठिकाणी सातपूर गावामध्ये भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे या भागातील सर्व आमचे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्य असा संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय महेश भाऊ हिरे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी केदार साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केले होते ते आदरणीय आमचे रविदादा काळे असतील, सविताताई काळे असतील, के काळे असतील, त्याचप्रमाणे या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून आज हा संविधान दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. मी त्यांचे आभार मानतो. विशेष आभार या भागातील सामाजिक कार्यकर्ते, नेहमी समाजाच्या प्रत्येक कार्यात आपुलकीने सहभागी असत्या असे रविभाऊ काळे यांच्या माध्यमातून हा संविधान दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला. त्यांचं मंडळाच्या वतीने मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय भीम. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, भाजप नेते महेश हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, सरचिटणीस गौरव बोडके, निलेश जोशी, रामहरी संभेराव, शिवाजी शहाणे, तुषार पगार, प्रकाश निगळ, बाळा निगळ, विजय भंदुरे, तुषार भंदुरे, गणेश मौले, काळू काळे, शिवाजी काळे, बजरंग शिंदे, शरद शिंदे, सागर वैष्णव, गोकुळ नागरे, राजू पाटील, हेमंत नागरे यासह अनेक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार भाजप कार्यकर्ते आणि आयोजक रवी नानक काळे यांनी मानले, तर सूत्रसंचालन बौद्धाचार्य संदेश पगार यांनी केलं. सातपूरमध्ये संविधान दिनाचा उत्साह, नागरिकांची मोठी उपस्थिती आणि पुढाकार घेतलेल्या सविताताई काळे तसेच रवी नाना काळे यांचं कार्य समाजाला संविधानाबद्दल जागरूक करण्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.